बरं, नुकतंच आता कळलंय की दुसऱ्या दिवशी बिग बॉसच्या घरात काय घडणार आहे. तर ए टीम आणि बी टीम खरं तर पडायला सुरुवात झाल्यात. हे आपण कालच एपिसोडमध्ये बघितलं की काही जणांची अशी मतं होती, काही जणांची तशी मतं होती. बरं, ज्या तिघांना यांनी ठरवलंय की ज्यांना निर्णय घेता येत नाहीये, अशातील ज्या तिघांना बिग बॉसची जबाबदारी दिली आहे ते म्हणजे राशन बिग बॉसच्या घरचं घेण्याची. आणि तिथे इरिनाचा एक वेगळा ॲटिट्यूड समोर आलाय. तो म्हणजे इरिनाला सगळ्यांनी निर्णय न घेता येईल असं सगळ्यांना वाटलंय. आणि त्याच्यामुळे आता तिला राग येतोय त्याचा. आणि तिला असं वाटतंय की आता मी काहीच नाही करणार आहे, असं तिला थोडंसं झालंय कुठेतरी. त्यामुळे ती आता राशन घ्यायला तर गेली आहे, पण तिचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे काही घ्यायचंय ते घ्या, असं ती धनंजय आणि सूरजला सांगताना दिसतेय. बरं, निक्कीला राग आला होता एका गोष्टीचा, ज्यात ती जान्हवीकडे चुगली करत होती कोकण हार्टेड गर्लबद्दल. आता ती काय म्हणाली आहे हे तुम्हीच बघा. ती त्यात कोकण हार्टेड गर्लने तोंड मुरडलं एका कोणत्या तरी गोष्टीवरून, ज्यावरून निक्कीला राग आला. आणि निक्की म्हणाली की मी आता जर भांडली असती तर आता मी खूप भांडण किंवा खूप ड्रामा करते असं वाटलं असतं, असं काहीतरी म्हणाली आहे. तर अजून एका ठिकाणी असं चालू होतं की एरिना खरं तर रागवली आहे सगळ्यांवरतीच. आणि आता एरिनाला भांडी घासायची आहे की नाही, असं म्हणजे अजूनपर्यंत ड्युटी वाटप तर झाली नाही आहे असं विचारायला निखिल आला. कारण सूरज आणि एरिना या दोघांनी भांडी घासायची ड्युटी घेतल्याचं दिसतं. बरं, त्याने ड्युटी घेतली आहे, पण एरिनाचं असं म्हणणं आहे की मी सगळ्यांची भांडी घासणार नाही, एवढी सगळी भांडी मी काही घासणार नाही आहे, कारण तिने काही खाल्लं नाही आहे, तिने काही भांडी यूज नाही केली आहेत, असं कोकण हार्टेड गर्लचं सुद्धा म्हणणं होतं. आता यावरती निखिल तिला सांगताना दिसतोय, जर भांड्याची ड्युटी तुझ्यावरती फायनली आली तर तुला सगळ्यांची भांडी घासावी लागतील. तू खाल्लंयस, तू वापरली आहेस ती भांडी, नाही वापरली आहेस तरी तुला ती घासावी लागतील, असं निखिलचं म्हणणं होतं. बरं, कालच्या एपिसोडमध्ये बघून एकंदरीत असं कळलंय की एरिना, सूरज, धनंजय ह्या सगळ्यांना थोडं थोडं कुठेतरी डावललं जात आहे. आणि जेव्हा त्यांना टार्गेट केलं गेलंय काल, त्याच्यानंतर त्यांचे एकंदरीत वागण्याचे सूर बदलले आहेत. एरिना तर खूप वेगळ्या प्रकारे बदलली आहे. निक्कीचं एक वेगळं रूप आपल्या समोर येत आहे. याचसोबत अंतरा म्हणजेच योगिता तितकीशी आपल्याला वाटते तितकी खुलून येताना समोर दिसत नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं याविषयी ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून.